महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहिणी योजनेवर वर्षभरात तब्बल 43,000 कोटींचा खर्च झालाय अशी माहिती आता समोर आलेली आहे। हा आकडा जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीतला असून यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो असं बोललं जात आहे। पाहूया। ना पीडब्ल्यूडी ना कृषी, खर्चात लाडकीची सरशी। लाडकीसाठी एका वर्षात 43,000 कोटींचा खर्च। लाडकीच्या खर्चाने सरकार मेटाकुटीला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। विशेष म्हणजे या योजनेसाठी जेवढ्या महिलांनी अर्ज केले त्यांना सर्वांना लाभ देण्यात आला। त्याचीच भरपाई म्हणून महिलांनी सुद्धा महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलं। मात्र आता याच लाडक्या बहिणीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत असल्याचं चित्र आहे। लाडकी बहीण योजनेवर वर्षभरात तब्बल 43,000 कोटींचा खर्च झालाय। हा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभागाच्या बजेटपेक्षा अधिक आहे। लाडकीसाठी एका वर्षात 43,000 कोटींचा खर्च झालाय। आरटीए मधून लाडकीवरच्या एका वर्षाचा खर्च समोर आलाय। जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान 43,000 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली। 2025 ते 2026 आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींचा निधी आहे। पहिल्या वर्षातला सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका आहे। लाभार्थी संख्या कमी न झाल्यास तिजोरीवर आणखी ताण येणार आहे। निकषांच्या आधारावर 2.5 लाख महिलांना वगळण्यात आलंय। राज्याचं उत्पन्न आहे तेवढंच आहे, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे खर्च चांगलाच वाढलाय। त्यामुळे सरकार निकषांची कडक अंमलबजावणी करून संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। स्कीम तशीच चालू ठेवावी, परंतु सरकार आता ॲग्रेसिव्हली ही जी लाडक्या बहिणीची संख्या ही कमी करायचा प्रयत्न करते, कारण हा जो अतिरिक्त 40,000 कोटीचा भार आहे तो सरकारला परवडत नाही आहे। तर अशा परिस्थितीत मला वाटतं जर का बहिणींची संख्या कमी करण्याच्या ऐवजी सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं आणि जो पैसा लिकेज होतोय भ्रष्टाचारामध्ये, ज्या प्रकारचा वेस्टेज होतो भ्रष्टाचारामध्ये, तो जर का कंट्रोलमध्ये आणला तर नक्कीच ही स्कीम चालू ठेवता येईल आणि याचा लाभ सरकारला सुद्धा त्यांच्या इलेक्शनमध्ये नक्कीच मिळेल। लाडकी बहिणीमुळे तिजोरीवर येत असलेल्या बोजामुळे महायुती सरकार चिंतेत आहे। सरकारकडून वेगवेगळ्या पातळीवर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। अशातच विरोधकांकडून मात्र 3,000 रुपये देण्याची मागणी केली जाते। तर शासनाने काहीतरी नियोजन केलं असेल ना। आज आपल्या हातात किती, आपल्या घरात किती, तुमच्या माठात पाणी किती, त्याच्यानंतरच वाटायचा प्रयत्न केला असेल। तसं महाराष्ट्र शासनानं ठरवलं असेल ना अगोदर त्यांचं बजेट किती आहे ही योजना चालू करताना। आमचं तर म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला तुम्ही 3,000 रुपये देतो म्हणलात निवडणुकीत, ते द्या अगोदर। कारण तुम्ही उगाच काय म्हणेल का, आज मला मुंबईहून दिल्लीला जायचं तर जाताना मी काहीतरी विचार करेल ना की माझ्याकडे पैसे आहेत का, तिथं मला काय हॉटेल रूम करावं लागणार आहे का, किती खर्च येणार आहे याचा विचार करून। मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील, हा विश्वास देखील मी देतो। लाडकी बहीण योजनेनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली। असं असलं तरी योजनेच्या अवाढव्य खर्चामुळे सरकारची चिंता वाढली। प्रत्येक महिन्याचा हप्ता देताना सरकारला इतर विभागाच्या निधीचा आधार घ्यावा लागतोय। या प्रकारामुळे सरकारला टीका देखील सहन करावी लागते। त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।